अक्कलकोटहून आम्ही निघालो. माझ्या मनात समाधान होतं आणि चेहऱ्यावर आनंद. नमस्कार, मी दिव्या. वेलकम टू माय व्लॉग. आम्हाला भूक लागली म्हणून रस्त्यात एका हॉटेलला थांबलो. तिथे साबुदाणा वडा खाल्ला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गरमी खूपच वाढलेली. तिथं थोडं थांबून पुढे निघालो. आम्हाला जास्त दूर नाही, तुळजापूरला जाऊन देवीचं दर्शन घेऊन प्रवास संपवायचा होता. तिथे आम्ही पोहोचल्यावर ताईकडे म्हणजेच माझ्या मावस बहिणीकडे गेलो. तिने खूप छान पाहुणचार केला. राघवचा बड्डे असल्यामुळे त्याला औक्षवण केलं, ओवाळलं. तिच्याकडे फराळ करून आम्ही झोपण्यासाठी हॉटेलला गेलो. राघव कसा खात बसलाय बघा. खरंच ना, लहान मुलं किती इनोसंट असतात. त्याला काही खबर पण नाही आहे की आज आपला बड्डे होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही देवीचं दर्शन घेतलं. रस्त्यात माझ्या मावशीकडे थांबलो, म्हणजेच काजळा या गावी. माझ्या तिथे खूप आठवणी आहेत. मी लहानपणापासून माझ्या मावशीकडे जायचे. ते नंतर कधी सांगेनच. त्यानंतर संभाजीनगरला निघालो. तर असा होता आमचा राघवच्या बड्डे निमित्त केलेला देवदर्शन आणि प्रवास. थँक्यू फॉर वॉचिंग.